नमस्कार. SB किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. तर मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि उन्हाळा आहे, तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि मुलं घरी असतील तर त्यांच्या वेगवेगळ्या रोजच्या फरमाईश असतात आणि ते पण थंड पदार्थांच्या फरमाईश. कोल्ड्रिंक मागतील किंवा आईस्क्रीम मागतील, अशा आईस कँडीज वगैरे मागतील. तर बाहेर विक्रेते येतात आईस कँडीज घेऊन, तर त्या आईस कँडीजवरती मला जास्त विश्वास नसतो म्हणून मी अशा घरीच करून देते. तर मी कलिंगडाची आईस कँडी आज बनवणार आहे. खूप छान बनते ही आईस कँडी. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अर्ध कलिंगड मी इथे घेतलेलं आहे आणि हे आपल्याला चिरून घ्यायचे, याची साल वेगळी करून घ्यायची आहे. तुम्ही कलिंगडाच्या ऐवजी कोणतेही बाकीचे दुसरे फळं वापरू शकता आणि हे आईस कँडीज बनवू शकता. खूप छान बनतात. फ्रूटच्या आईस कँडीज बनवून मुलांना द्या आणि या आईस कँडीजच्या निमित्ताने का होईना, म्हणजे कोणत्याही फळांच्या बनवलं तर मुलांच्या पोटामध्ये फळं जातात. तर असं तुम्ही या पद्धतीने बनवून देऊ शकता. तर मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे आपण गाळून घेणार आहोत. तर खाली बाऊल ठेवला आहे, चाळणीवरती हे म्हणजेच कलिंगड जे मी वाटून घेतले मिक्सरला, तर ते घालून आपण हे चांगलं याचा रस काढून घेणार आहोत. तर या चोथ्यावरती मी 2-4 चमचे पाणी ओतून ह्याचं गाळून घेतलं होतं. तर 2-4 चमचे पाणी घातलेलं आहे, त्यामुळे गोडी कमी झाली असेल म्हणून मी 2 चमचे साखर घातली आहे. तर पोह्यांच्या चमच्याने 2 चमचे साखर घातली, अर्धा चमचा जिरे पावडर घातली, पाव चमचा एवढं काळं मीठ घातले आणि चवीनुसार थोडंसं एक साधं मीठ घातलेलं आहे किंचित. तर हे चांगलं ढवळून घ्यायचं, साखर विरघळेपर्यंत ढवळायचं आहे. कलिंगड जास्त गोड असेल आणि पाणी जर नाही घातलं तर तुम्ही साखर नाही घातली तरी चालेल. तर हे छान ढवळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. साखर विरघळली की आपल्याला हे आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये भरायचं आहे किंवा मग अशी कुल्फी मोल्ड तुमच्याकडे असेल तर कुल्फी मोल्डमध्ये सुद्धा तुम्ही भरू शकता. तर हे असं आपण भरून ठेवणार आहोत. खूप छान बनतात या आईस कँडीज. तुम्ही कोणत्याही फळांच्या आईस कँडीज बनवून मुलांना देऊ शकता. घरच्या घरी ह्या बनतात आणि बनवण्याचं म्हणजेच केव्हा बनवायच्या, तर तुम्ही रात्रीच्या वेळी बनवून तुम्ही दुपारच्या वेळेला मुलांना हे देऊ शकता. तर या आईस कँडीज म्हणजेच आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये मी हे प्लॅस्टिकचे जे धरायचे आहेत तर ते ठेवले होते, पण ते व्यवस्थित नव्हते, त्याच्याने व्यवस्थित होत नव्हत्या म्हणून मी या काड्या वापरलेल्या आहेत. तर आईस्क्रीमच्या काड्या बाजारामध्ये उपलब्ध असतात, तर त्या तुम्ही घेऊ शकता. तर मी ते काड्या वापरलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय, खूपच मस्त या आईस कँडीज बनवून तयार होतात. थोडंसं मी पाण्यामध्ये फिरवून घेतलं, साध्या नॉर्मल पाण्यामध्ये फिरवून घेतलं आणि ह्या आईस कँडीज अशा अलगद काढायच्या आहेत. खूप छान बनतात, व्यवस्थित अशा निघतातसुद्धा. तर खूपच मस्त ह्या आईस कँडी बनवून तयार झाल्यात. कलिंगडापासून बनवल्यात आपण. तर तुम्ही कोणत्याही फळांचा वापर करून ह्या आईस कँडीज बनवू शकता. खूप पौष्टिकसुद्धा होतात आणि घरच्या घरी बनवतो आहे, त्यामुळे आजारी पडण्याचंसुद्धा काहीच कारण नसतं. तर नक्की ह्या आईस कँडीज घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.